नमस्कार, मी डॉक्टर आनंद कुलकर्णी माझ्या आयुर्वेद चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळ्यातील ऋतुचर्या याबद्दल विचार करूया। तर उन्हाळा म्हणजे आयुर्वेद शास्त्रामध्ये ग्रीष्म ऋतू असे म्हटले आहे। मराठी महिन्यानुसार चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ हे 4 महिने, तर इंग्रजी महिन्यानुसार मार्च ते जून ह्या काळातील जो ऋतू आहे त्याला उन्हाळा असे आपण म्हणतो। उन्हाळ्याला आयुर्वेदाने आदानकाल असे म्हटले। या आदानकालामध्ये शरीरातील व सृष्टीतील जलांश आणि स्नेहांश हा कमी होतो व सृष्टीमध्ये आणि शरीरामध्ये आपल्याला वृक्षता निर्माण होते। तर आपल्याला या उन्हाळ्यातील ऋतूमध्ये काय काळजी घ्यावी, म्हणजे काय खावे व काय प्यावे याबद्दल आयुर्वेद शास्त्रात अतिशय उत्तम असे मार्गदर्शन केलेले आहे। तर आपण खाण्याविषयी प्रथम विचार करूया। तर उन्हाळ्यामध्ये तेलकट पदार्थ, मसाल्याचे पदार्थ, तळलेले पदार्थ, खारट पदार्थ याचा वापर कमी करावा। फोडणीचे पदार्थ कमी वापरावे। हिरवी मिरची, अद्रक, लसूण असे उष्ण पदार्थ हे कमी वापरावे। तर तेलाच्या ऐवजी तुपाचा वापर केल्यास उत्तम राहते। जेवणामध्ये आंबट पदार्थामध्ये चिंचऐवजी लिंबू तसेच आमसुलाचा वापर हा करावा। ताजे ताक रोज पिण्यास हरकत नाही, जेणेकरून आपल्या शरीरातील त्वचेला हा चांगला राहतो। तसेच सॅलड म्हणजे गाजर, टोमॅटो, काकडी, हिरव्या पालेभाज्या या सॅलड म्हणून घेण्यास हरकत नाही। तसेच मोड आलेली धान्य यांच्या कोशिंबिरी घेण्यास हरकत नाही, जेणेकरून आपल्या शरीरातील जलांश या हा एकदम व स्नेहांश याचा प्रमाण व्यवस्थित राहून आपल्याला कुठल्याही प्रकारचा विकार होणार नाही। हे तसेच फळांचा वापरही भरपूर करावा। दुपारच्या वेळेस फळं खाण्यास हरकत नाही। यामध्ये टरबूज, खरबूज, द्राक्ष तसेच काळे मनुके, शिंगाडे, डाळिंब याचा वापर जरूर करावा। उन्हाळ्यामध्ये आंबा हा याचा सीझन असतो, त्यामुळे गोड आंब्याचा रस हा दूध आणि तूप घालून घेण्यास हरकत नाही, त्याचा आनंद जरूर घ्यावा। उन्हाळ्यामध्ये कुठले कपडे वापरावे, तर सुती कपडे वापरणे हे जास्त हितकारक ठरते। सिंथेटिक कपड्यांचा वापर हा टाळावा। कपडे शक्यतो सैल असावे। उन्हाळ्यात बाहेर पडताना पायात चप्पल असणे गरजेचे आहे। डोक्याला टोपी किंवा रुमाल बांधणे, तसेच छत्रीचा वापर करावा व हलक्या रंगाचा गॉगल वापरावा, जेणेकरून आपल्याला डोळ्याचे व शरीराचे संरक्षण होईल। उन्हाळ्यामध्ये शक्यतो गडद रंगाचे कपडे न वापरता हलक्या रंगाचे कपडे वापरण्यास हरकत नाही। उन्हाळ्यामध्ये दिवसा झोपण्यास हरकत नाही। आयुर्वेद शास्त्रामध्ये दिवसा झोपू नये असे म्हटले, परंतु आपल्या बलाचे संरक्षण करण्यासाठी उन्हाळ्यामध्ये दिवसा झोपण्यास हरकत नाही। उन्हाळ्यामध्ये मुलांना शक्यतो सुट्टी असते, मग यावेळेस दिवसभर काय करावे, तर मैदानी खेळ खेळायचे असतील तर शक्यतो ते सकाळी किंवा संध्याकाळी खेळावे व दिवसा बैठे खेळ खेळावे, जेणेकरून आपली लहान मुलेही आजारी पडणार नाहीत। तसेच फ्रीजमधील पाण्याचा डायरेक्ट वापर शक्यतो टाळावा। यामध्ये माठ, रांजण, सुरई यासारख्या उपकरणातून पाणी घेण्यास हरकत नाही, जेणेकरून पाणी थंडही मिळेल व आपल्याला कुठल्याही प्रकारचा आजार होणार नाही। पाण्यामध्ये मोगरा, गुलाब तसेच वाळ्या यांचा वापर करण्यास हरकत नाही। उन्हाळ्यामध्ये गुलकंद आणि मोरावळ्याचा वापर करण्यासही हरकत नाही, जेणेकरून आपल्या शरीरातील उष्णताही कमी होऊन आपल्याला आरोग्य लाभते। तसेच उन्हाळ्यामध्ये शक्यतो कामाशिवाय बाहेर पडू नये व आपले घर, काम करण्याची जागा ही शक्यतो कशी थंड राहील याचा विचार करावा। यामध्ये पडद्यांचा वापर, वाळ्यांच्या पडद्यांचा वापर, कूलर तसेच वातानुकूलित उपकरणाचा वापर हा करावा। तसेच उन्हाळ्यामध्ये संध्याकाळच्या वेळेस किंवा सकाळच्या वेळेस फिरण्यास हरकत नाही, जेणेकरून आपल्याला शरीराचे बल आपले चांगले वाटेल व आपल्याला प्रसन्नता येईल। उन्हाळ्यामध्ये होणारे विकार कोणचे, तर उष्माघात तसेच घोळाना फुटणे म्हणजे नाकातून रक्त येणे, डोके दुखणे, अंगदुखी तसेच त्वचा विकार व बल कमी, शरीर बल कमी होणे हे विकार आपल्याला उन्हाळ्यामध्ये होण्याची शक्यता असते। परंतु उन्हाळ्याची योग्य ऋतुचर्येचा जर आपण वापर केला तर आपल्याला कुठलेही विकार न होता उन्हाळा हा सुखकर जाईल। धन्यवाद।